तर मित्रांनो नमस्कार. आजचा जो व्हिडिओचा ब्लॉग होणार आहे तो खूप महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा होणार आहे. मित्रांनो, आम्ही शोधात आलेलो आहोत मुहम्मद बिन तुघलक, ज्यानं संपूर्ण भारतावर राज्य केलं. त्याचा दात ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी एक घुमट बांधण्यात आला. तुघलकाला नेहमी कुठलीही गोष्ट झाली की त्याचं एक स्मरण करून ठेवण्याची सवय होती. आज आम्ही ते शोधत वरी जात आहोत. वरी बघूयात. आता मी ते शोधण्यासाठी खूप उंचावर आलोय. इथून आपण बघू शकता पालीच्या आसपासचा परिसर आहे. हा कर्झनी गाव आहे. बघूयात आणखी वर किती जावं लागतं इथे. तर मित्रांनो, फायनली आपण उंच कर्झनी गावच्या वर चढून आलेलो आहोत. आणि पहा, तो घुमट जो मुहम्मद बिन तुघलक याने बांधला, दूरवर दिसतोय तो घुमट. आणि आजूबाजूला पहा. तर मित्रांनो, आपण आता वर जात आहोत. उंच अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत. बीडपासून 11 ते 12 किलोमीटरवर कर्झनी फाटा आहे. तिथून 3-4 किलोमीटर मध्ये आल्यानंतर आपल्याला उंच डोंगर चढून वर यावं लागतं. आणि आल्यानंतर या ठिकाणी तो हा घुमट आहे. आपण त्या घुमटाजवळ आलेलो आहोत. आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा हा परिसर आहे. वास्तविक पाहता मला या ठिकाणी येताना माझी दमछाक झाली. पण जर काही ऐतिहासिक जर तुम्हाला पाहायचं असेल तर तेवढे कष्ट तर करावेच लागतात. हा तो घुमट आहे मित्रांनो, जो मुहम्मद बिन तुघलक या भारतावर राज्य करणाऱ्या शासकानं त्याचा दात पडला म्हणून या ठिकाणी हा घुमट बांधलेला आहे. मित्रांनो, आपण पाहू शकतात हा घुमट. या घुमटामध्ये बाकी काहीच दिसत नाहीये सध्या. अगदी मोकळं आहे सगळं. आणि बघा, हा घुमट अगदी कसं कोरीव काम आहे, नक्षी काम आहे. आणि याला 2 दरवाजे आहेत. हा एक दरवाजा आहे, उत्तराभिमुख असा दरवाजा आहे. आणि हा दरवाजा आहे पूर्व बाजूनं. तर पाहू शकता मित्रांनो, मुहम्मद बिन तुघलक एकेकाळी या ठिकाणाहून गेलेला आहे. याबद्दल ऐतिहासिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी जवळचा हा परिसर आणि खाली दिसतोय तो खटकाळी तलाव आहे मित्रांनो. आणि लांबून बघा, आता मी दक्षिण बाजूकडून या घुमटाचं चित्रीकरण करत आहे. आपण थोडंसं एक राऊंड मारूयात आणि राऊंड मारताना हा घुमट कसा दिसतोय ते पाहूयात. विचार करा मित्रांनो, त्यावेळेस किती कमीत कमी संसाधनं असतील. आणि अशा ठिकाणी मुहम्मद बिन तुघलक त्याच्या संपूर्ण लवाजम्यासह येतो काय, आणि या ठिकाणी त्याचा दात पडतो काय, आणि तो दात या ठिकाणी पुरल्यानंतर या ठिकाणी हे मोन्युमेंट अर्थात स्मारक उभं राहतं काय. तर असा हा घुमट आहे मित्रांनो. या बाजूनं बघा मित्रांनो कसं बांधकाम केलेलं आहे. बरंचसं बांधकाम ढासळलेलं आहे. खरं तर पुरातत्व खात्यानं याच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. तर मित्रांनो, फायनली मी खाली आलेलो आहे. आणि आपण माझ्या पाठीमागं बघताय वर त्या संपूर्ण डोंगर चढून मी पलीकडे गेलो होतो. आणि त्या ठिकाणी मी पाहिलं मुहम्मद बिन तुघलक यानं त्याचा दात पडल्यानंतर, अर्थात तो वरंगळवरून दौलताबादकडे जाताना इथं त्याची छावणी होती आणि या ठिकाणी त्याचा दात पडला म्हणून त्यानं त्याच्या स्मरणार्थ हे मोन्युमेंट त्या ठिकाणी बांधलेलं आहे. आणि वरी जाऊन मी आता खाली आलेलो आहे. आणि आता पाहूयात सुशीम शेटे यांच्याकडून याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात. आता आम्हाला सांगा, हा जो घुमट मी आता पाहून आलो याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे आणि कुणी बांधला, काय बांधला, तसं तर मी सांगितलं आमच्या श्रोत्यांना. पण याची काय हकीकत काय? याची हकीकत अशी आहे, इसवी सन 1318 पासून बीड प्रांत हा इस्लामिक राजवटीच्या खाली आलेला आहे. अच्छा. आणि हा प्रांत 1320 पासून
तुघलक सल्तनतीकडे होता. तुघलक सल्तनत. हा. तर मोहम्मद बिन तुघलक हा देवगिरी इथे आलेला होता. त्यांनी दिल्लीहून देवगिरीला राजधानी आणली होती. अच्छा. पुन्हा देवगिरीहून दिल्लीला नेली होती. हा इतिहास सर्वांना माहीत आहे. हम्म. पण वरंगळच्या नवाबाने बंड केलं होतं. ते बंड मोडण्यासाठी मोहम्मद बिन तुघलक वरंगळ या ठिकाणी गेले होते. अच्छा. आजचा तेलंगणा प्रांतातलं वरंगळ. अच्छा. तर वरंगळहून बीडकडे येत असताना हा. ही खटकडी नदी हा. आणि बालाघाटचा डोंगर अच्छा. याच्या पायथ्याशी त्याच्या सैन्याचा तळ पडलेला होता. बर. हा. तळ पडलेला असल्याने आणि इथे त्याला दातदुखी सुरू झाली अच्छा. आणि इथे त्यांचा दात पडला. हा. ती तुघलकाचा. मोहम्मद तुघलकाचा. हम्म. त्यामुळे त्यांनी तो दात हम्म. मोठ्या सन्मानाने पुरण्याचा हम्म. आणि त्याच्यावर घुमट बांधण्याचा आदेश दिला. बर. हा. आणि त्यामुळे 1341 साली हा. हा घुमट हा. आणि मोहम्मद बिन तुघलकाच्या दातावरची समाधी तयार करण्यात आलेली आहे. ती त्या ठिकाणी. हा. आणि नंतर मोहम्मद बिन तुघलक इथून ससैन्य बीडला जाऊन त्यांनी मुक्काम केला. अच्छा. हा. आणि त्याच्यामुळे ते बीडचा जो जुना बाजार आहे ना, अच्छा. तर त्या मोहम्मद बिन तुघलकाचं नाव जोना खा होतं लहानपणीचं. अच्छा. हा. तर जोना खालाच मोहम्मद बिन तुघलक म्हणतात. हा. त्याच्यामुळे त्याचा जुना बाजार हे नाव पडलेलं आहे. जोना बाजार त्याचा अपभ्रंश. हा. जुना बाजार झाला. जुना बाजार तो झाला. जोना बाजार आहे बीडचा. जोना बाजार. जोना बाजार. मोहम्मद बिन तुघलक जोना खान. हा जोना खान हे त्याचं नाव होतं. हं. त्याच्यामुळे तो जोना बाजार तयार झालेला आहे. अच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, आत्ताच आपण मोहम्मद बिन तुघलकाचा दात ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पाहिली. मित्रांनो, तुघलक त्याच्या लहरी निर्णयासाठी प्रसिद्ध होता. आजही आपण म्हणतो तुघलकी फरमान. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या अमिट असतात. अशा अमिट गोष्टी मोहम्मद बिन तुघलक या ठिकाणी सोडून गेलेला आहे. अर्थात ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला बीड जिल्हा आहे, बीड शहर आहे आणि त्याच्या आसपासचा परिसर आहे. हा ब्लॉग आपण इथं संपवूयात. धन्यवाद.